माते तुझे ध्यान आम्हासे राहो, तुझे नाम मुचे मुखासी घेऊ। माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्या चरणास। जगदंब जगदंब ऐसे म्हणावे, देहातीत होऊन जावे, स्वानंद साम्राज्य भोगावे, समाधी स्थिती। एखादी व्यक्ती जन्मताच कधी आपली ओळख घेऊन येत नाही, ती ओळख निर्माण होते ती तिच्या जीवन कार्यातून। नेतनशासारख्या अगदी छोट्याशा खेड्यामध्ये आपल्या संसाराचा रथ आनंदाने चालवणारे दाम्पत्य म्हणजे श्री गुणवंतराव जोशी व त्यांच्या पत्नी सौ शालिनीबाई जोशी। खरं तर नेतनसेकर जोशी ही त्यांची खरी ओळख। या दाम्पत्याची संसार वेलीवरील फुलं म्हणजे प्रदीप, संदीप, वंदना आणि दिलीप। शालिनीबाई या अगदी कडक शिस्तीच्या, त्यांनी त्यांच्या सर्व मुलांवर अगदी तसेच संस्कार केले। परिस्थिती कितीही बिकट असो तरीसुद्धा त्यातून मार्ग काढून उभं राहण्याचे धडे त्या मुलांना देत असत। शुद्ध बीजापोटी पळे रसाळ गोमटी असं म्हणतात ना, ते अगदी खरंच। वडिलांची शिकवण आणि आईचे संस्कार रुजवत ही सर्व भावंडं मोठी होत होती। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे म्हणतात तसंच वयाच्या 3ऱ्या वर्षी सार्वजनिक शारदा उत्सवात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून वाशिमच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपली मुळं घट्ट रोवणारे त्यांचे धाकटे चिरंजीव म्हणजे प्राध्यापक दिलीपजी जोशी। 8 जून 1967 साली नेतनसा येथे काकांचा जन्म झाला। अगदी लहानपणापासूनच त्यांना ओढ ही सामाजिक कार्याची होतीच। आत्मविश्वास, ओजस्वी भाषा आणि वाचनाची नितांत आवड ही त्यांची जमेची बाजू। जसं एखादं मूल वयाच्या 6व्या वर्षी शाळेमध्ये प्रवेश घेतं, तसंच काकांनी अगदी लहान वयातच म्हणजेच वयाच्या 6व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक ही त्यांची ओळख निर्माण केली। दिलीप काका म्हणजे नित्य शाखेचे स्वयंसेवक, नगर कार्यवाह, जिल्हा कार्यवाह, मुख्य शिक्षक या सर्वांचे अगदी लाडके स्वयंसेवक म्हणजे दिलीप काकाच। देशाप्रती असणारी त्यांची ओढ एवढी आर्त होती की 1988 सालापर्यंत काकांचे संघदृष्ट्या अपेक्षित 3य वर्ष पूर्ण शिक्षण झाले आणि अगदी लहान वयातच काकांवर संघाचे विविध दायित्व आले। त्यांच्यावर असणाऱ्या प्रत्येक दायित्वाला ते अगदी मन लावून पूर्ण करत। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे, हीच भावना मनात घट्ट करून काकांचे कार्य सुरू होते। संघामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष अशा सर्व शिबिरांचे मुख्य शिक्षक म्हणून त्यांनी कित्येक वर्ष कार्य केले। विदर्भ प्रांत मुख्य शिक्षक हे अत्यंत महत्त्वाचे दायित्व तर त्यांनी अगदी कौतुकास्पद पूर्ण केले। सध्याचे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे नागपूर येथे झालेल्या 3य वर्ष संघ शिक्षा वर्गात काकांचे शिक्षार्थी म्हणून होते। आज हे आपण सर्व जेव्हा ऐकतो तेव्हा खूप कौतुक वाटतं। गेली 52 वर्ष झाली तरी संघाविषयी असणारी निष्ठा ही तशीच रुजलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय मोहनजी भागवत, अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सन्माननीय सुनीलजी देशपांडे हे आज देखील काकांवर पुत्रवत प्रेम करतात। काका सांगतात की त्यांची पाठीवरील थाप आज देखील त्यांना नवनवीन कार्य करण्यासाठी ऊर्जित करते। फक्त वाशिम जिल्हाच नव्हे तर विविध जिल्ह्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या अनेक उत्सवांमध्ये त्यांना मुख्य वक्ते म्हणून बोलवण्यात येते। याच माध्यमातून नवतरुणाईशी संवाद साधण्याची, त्यांना प्रेरित करण्याची संधी मिळते याचा काकांना अधिक आनंद होतो। संघकार्य सुरू असताना त्यांनी कधीच अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही। घरची परिस्थिती प्रतिकूल असूनसुद्धा शिक्षणाची जिद्द त्यांनी कधीच सोडली नाही।
दुसऱ्यांची पुस्तकं घेऊन त्यातून अभ्यास करून काकांनी 10वीपर्यंतचं शिक्षण श्री बाकलीवाल विद्यालय वाशिम येथे, तर त्यापुढील पदवीधर शिक्षण राजस्थान आर्य महाविद्यालय या ठिकाणी पूर्ण केले. घरामध्ये लाईटची सुविधा नव्हती तरीसुद्धा नगरपालिकेच्या विद्युत खांबाखाली बसून ते अभ्यास करत असत आणि याच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, ते यासाठीच. आपले प्रयत्न चोख असले की यश मिळणारच. हे खरंच झालं आणि 1988 साली वाशिम येथील नावाजलेली संस्था श्री छत्रपती शिवाजी ज्ञानपीठ या शाळेवर काकांना नोकरी लागली. संस्कारक्षम विद्यार्थी घडविणारी ही सुपरिचित अशी संस्था. काकांच्या या शाळेत रुजू होण्याने या संस्कारक्षम रोपाला खतपाणी मिळालं आणि अभ्यासक्रमासोबतच त्यांनी शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. संत गाडगेबाबा पुण्यतिथीचे औचित्य साधून काका स्वतः गाडगेबाबाचा वेश परिधान करून त्यांचे विचार ते विद्यार्थ्यांसमोर मांडत असत. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला च्या गजराने वातावरण अगदी आनंदी होत असे. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून ते सर्व विद्यार्थ्यांना ध्यानयोगाचा कानमंत्र देत असत. तान्हापोळा, गोकुळाष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, शिवजयंती असे विविध उपक्रम ते शाळेमध्ये घेत असत. होलिका दहनाच्या दिवशी कचऱ्याची होळी करून भारत मातेचा जय जयकार करण्यासाठी ते सर्व विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत असत. दर शनिवारी मौन दिवस पाळून त्यावेळी ध्यानयोग, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ओंकार साधना घेणे हा अत्यंत आकर्षणाचा विषय होता. काका सांगतात की आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यामध्ये त्यांचे विद्यार्थी नावारूपाला आलेले नाहीत आणि याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. अशातच या आयुष्याच्या प्रवासात त्यांना 1998 साली नांदेड येथील रहिवासी श्री बाबूराव पांडे यांची कन्या कुमारी निलिमा म्हणजेच आताची सौ दीपाली यांच्याशी काकांचा विवाह झाला. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो आणि आज दिलीप काका ज्या यशाच्या परमोच्च पातळीवर पोहोचले आहेत त्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे काकूचाच. काकांच्या या सर्व प्रवासात काकू सदैव त्यांच्यासोबत तत्पर असते. पत्नीला आपण अर्धांगिनी असे संबोधतो, परंतु दिलीप काका त्यांच्या पत्नीला पूर्णांगी असं म्हणतात, कारण तिच्याच येण्याने काकांचं जीवन अगदीच बदलून गेलं. काकांचा समाज संपर्क पाहता त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ असते, परंतु घरी येणाऱ्या प्रत्येकाचं आदरातिथ्य करणं, पाहुणचार करणं, प्रत्येकाशी हसत मुखाने संवाद साधणं हे सगळं जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते काकूकडूनच. ही माऊली म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच, कारण काकूच्या हातचं जेवण म्हणजे जणू मेजवानीच. काकांच्या तब्येतीची तर ती अगदी आईप्रमाणेच काळजी घेते. शरीर ही एक नैसर्गिक रचना असली तरी प्रकृतीचे परिणाम त्यावर होतातच. काका काही त्याला अपवाद नाहीत. त्यांना देखील या आरोग्याच्या चढउताराला सामोरं जावंच लागलं, पण त्यातून देखील ते हिंमत न हारता बाहेर आले. कुटुंबाची साथ, पत्नीची हिंमत आणि अनेक आप्तेष्टांचे शुभचिंतन, त्यामुळेच काका आज उत्तम आरोग्याने परिपूर्ण आहेत. पण खरं सांगू का, काकांच्या उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली ही त्यांची पत्नीच. काका काकूंच्या या संसार रथाचे 2 सारथी म्हणजे त्यांची 2 मुलं. त्यांची नावं देखील त्यांनी तशीच ठेवलीत. मोठा मुलगा चिरंजीव ज्ञानेश्वर, दिसायला देखणा, विचारांनी आणि शिक्षणाने उच्च शिक्षित. धाकटा मुलगा चिरंजीव एकनाथ, शैक्षणिकदृष्ट्या तो पारंगत आहेच, परंतु आपल्या आईची संगीताची आवड स्वतःमध्ये रुजवून तो आज पुण्यामध्ये उत्तम तबलावादक म्हणजेच तालमनी या उपाधीने नावारूपाला आला आहे. माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे, ज्ञानियाचा वा एकयाचा हाच माझा वंश आहे, असं काका नेहमी अभिमानाने सांगतात. आणि त्यांची दोन्ही मुलं त्याच संस्कारपथावर चालत आहेत हे अगदीच कौतुकास्पद. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील स्वप्नपूर्तीचे क्षण म्हणजे स्वतःचे राहते घर. एक एक टप्पा पूर्ण करत आज काकांनी नेत्रदीपक अशा स्वतःच्या घराची रचना केली आहे. स्वतःसाठी नव्हे तर केवळ लेकरांच्या हट्टासाठी त्यांनी त्यांची पहिली 4 चाकी घेऊन त्या लेकरांचा हट्ट पुरवला आहे.
लहानपणापासूनच काकांना अध्यात्माची आवड होतीच आणि घरातसुद्धा वातावरणही तसंच होतं. काकांचे आजोबा, वडील, काका हे नेतनसा येथील देवीचे नित्य उपासक आणि काकांमध्ये सुद्धा एका उपासकाचा अंश होताच. काकांसारख्या निष्ठावान शिष्याला गुरुदृष्टी झाली ती म्हणजे परमपूज्य संत श्री हरिहरानंदनाथ महाराज श्री क्षेत्र सोनई यांची. 1985 साली काकांनी महाराजांचा गुरुमंत्र घेतला आणि खऱ्या अर्थाने काकांच्या आध्यात्मिक ओढीला चालना मिळाली. आज देखील त्यांच्यावर एखादा प्रसंग आला आणि त्यांनी महाराजांचा धावा केला की महाराज त्यांना मार्ग दाखवतातच असे काका आवर्जून सांगतात. घे कुंकुवाची पुडी आणि मार उडी असं महाराज त्यांना नेहमी म्हणत असत. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण काकांच्या आयुष्यात हा दिवस नेहमीचाच, कारण त्यांना विविध साधू संत महंत यांचे आशीर्वाद हे नेहमी मिळतातच. ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणजे भारतीय संस्कृतीचा जाहीरनामाच हे सार्थ प्रतिपादन त्यांनी अगदी कमी वयातच केले. कारण काकांनी माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास फार पूर्वीपासूनच सुरू केला. ज्ञानेश्वरीतील एक एक ओवीचे वाचन, चिंतन आणि मनन तसेच त्यावरील सखोल अभ्यास करून काका ठिकठिकाणी याविषयी उद्बोधन करतात. माऊलींनी पदराखाली झाकून आणलेलं ताट म्हणजे ज्ञानेश्वरी हा काकांचा दृढ विश्वासच. केवळ ज्ञानेश्वरीच नाही तर तुकाराम गाथा, भगवद्गीता, दासबोध, भागवत अशा अनेक वैचारिक व आध्यात्मिक ग्रंथमालेचे वाचन काका आज देखील नित्यनियमाने करतात. वाशिममधील नारायणबाबा संस्थानातील त्रिगुणात्मक त्रयमूर्ती अशा दत्तात्रयाच्या पायाशी बसून गुरुचरित्राचे पारायण करण्याचे सौभाग्य हे काकांनाच मिळाले. तेव्हापासून सुरू झालेला गुरुचरित्र पारायण काका आज देखील करतातच. गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने गेली अनेक वर्ष झाली ते दत्त जयंती पर्वकाळात गुरुचिंतन सप्ताहाचे आयोजन करतात आणि श्रोतांना सहजगत्या अवगत करता येईल अशा साध्या, सोप्या परंतु शास्त्रशुद्ध भाषेमध्ये समजावून सांगतात. आणि ही सर्व भक्तमंडळी 7ही दिवस हे सर्व मंत्रमुग्ध होऊन ऐकतात. रामप्रहरी नाम, ललिता सहस्त्रनाम, महामृत्युंजय जप, रामायण विवेचन, सामूहिक अथर्वशीर्ष, ध्यानयोग शिबिर, संस्कार साधना, ओंकार साधना अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार म्हणजे दिलीप काकाच. एखादी व्यक्ती कोणता तरी एकच गुण घेऊन जन्माला येते, परंतु काकांच्या व्यक्तिमत्वात अनेक गुण आहेत. केवळ अध्यात्मच नव्हे तर दिलीप काका म्हणजे राजकीय क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व. राजकारणाविषयी असलेला त्यांचा अभ्यास अतुलनीयच. तरुण वयापासूनच काकांचा राजकारणातील उच्चतम लोकांशी संपर्क आला. वयाने आणि अनुभवाने काका लहान मोठे जरी असले तरी त्यांचे राजकारणातील तर्क हे आधीपासूनच सर्वांना विचार करण्यास भाग पाडणारे होते. आज देखील राजकीय क्षेत्रातील काकांचे वाक्य अनेक राजकारणातील लोकांना विचार करण्यास उद्युक्त करतात. राजकारणात कित्येक वर्ष आपला झेंडा रोवून कार्य करणाऱ्या अनेक मातब्बर राजकारण्यांशी त्यांचा संपर्क हा आहेच. खरं सांगू का, राजकारण हे क्षेत्र असं आहे, माणसाला सर्वप्रथम सामना करावा लागतो तो विरोधाचाच. अनेकदा त्यांच्यावर टीका करण्यात आली, त्यांचा विरोध करण्यात आला, परंतु काकांनी या सगळ्यांकडे कधीच लक्ष दिलं नाही. काका नेहमी सांगतात की लोकांचं काय ते त्यांच्या कुवतीने विचार करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम करत राहायचं असतं. हाच विचार करत त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना पाठिंबा दिला, मुलाचे मार्गदर्शन देखील केले. एवढी चाणाक्ष बुद्धिमत्ता असताना देखील त्यांनी कधीच कुठल्याच राजकीय पदाची अपेक्षा केली नाही. स्वतःचे वाचन, तर्कशुद्धता व बुद्धिमत्ता याची सांगड घालून निस्वार्थ कार्य करत राहिले आणि म्हणूनच आज देखील अनेक राजकारणी काकांशी प्रेमाचे संबंध जोपासून आहेत. 5-50 लोकांना एकत्र घेऊन एखादा कार्यक्रम करणं खरं तर सहज शक्य आहे, परंतु शेकडो, हजारो आणि लाखो लोकांना एकत्रित करून नियोजनबद्ध, शिस्तपूर्ण वातावरणात कार्य पूर्ण करण्याची ताकद ठेवणारे हे दिलीप काकाच. याच आत्मबळावर त्यांनी कित्येक वर्ष विश्व हिंदू परिषदेचे देखील कार्य केले. प्रभू श्री राम जन्मभूमीसाठी झालेल्या 2ही कारसेवेचे ते मुख्य होते. अनेक लोकांना एकत्रित करून त्यांनी कारसेवा गाजवल्या. त्यासाठी त्यांना रामजन्मभूमी सोहळ्याच्या निमित्ताने गौरवण्यात आले. त्या दिवशी त्यांची जाहीर मुलाखत देखील घेण्यात आली. सद्भाग्य आम्ही समजतो. आता आम्ही मरायला मोकळे आहोत
अशी आमची भावना या ठिकाणी आहे. ही घेण्यात आली. केरळ येथील संत माता अमृतानंदमयी जेव्हा वाशिम येथे आल्या तेव्हा लाखो लोकांना एकत्रित करून स्वतः सूत्रसंचालन करून न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम घडवून आणण्यात काकांचा सिंहाचाच वाटा. स्वामी स्वरूपानंद यांच्या उपस्थितीत झालेल्या आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात काकांना गौरवण्यात देखील आले. विविध योग शिबिरे, दिवाळी पहाट, संगीत रजनी अशा अनेक कार्यक्रमात त्यांनी यशस्वीरित्या कार्य केले. तसेच आपकी अदालत, रोकठोक हे काकांचे गाजलेले युक्तिवाद. लोकमान्य टिळकांनी स्वतः स्थापन केलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाचे काका आजीवन सदस्य. वाशिममधील एक अत्यंत नावाजलेले व आजतागायत सुरू असलेले हे एकमेव गणेशोत्सव मंडळ. अभिमानाची बाब म्हणजे काका स्वतः लोकमान्य टिळक स्मारक भवनाचे ट्रस्टी आहेत. त्या अंतर्गत ते विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतात. लोककलावंतांना मानधन मिळवण्यासाठी काकांनी ठोस पावले उचलली. पूरग्रस्तांना मदत करणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना सहकार्य, रक्तदान चळवळ, मरणोत्तर नेत्रदान, ग्राहक चळवळ, व्यसनमुक्तीसाठी विशेष कार्यक्रम अशा कार्यक्रमात काका सक्रिय सहभागी होत असत. काकांच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास इतका सखोल आहे की केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे सतत व्याख्यान सुरू असतात. महाराष्ट्रातील अनेक नामांकित व्याख्यानमालेत काकांना आवर्जून बोलवण्यात येते. लहान मुलांना, प्रौढांना, युवकांना, महिलांना, कैद्यांना, अंध विद्यार्थ्यांना अशा अनेक लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी काकांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. इतिहास, अध्यात्म, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि वाङ्मय अशा प्रत्येक पैलूंवर काकांची व्याख्याने आज देखील होत असतात. काकांच्या भाषेत प्रखरता आहेच आणि हीच प्रखरता ते त्यांच्या लेखणीतून सिद्ध करतात. आज अनेक वर्षापासून नवनवीन विषयावरील त्यांचे लेख वृत्तपत्राच्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत पोहोचत आहेत. सा विद्याया विमुक्तये शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्याभारतीचे काका प्रांत विमर्श प्रमुख असून त्या अंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमाचे ते अतिथी असतात. अष्टपैलू व्यक्ती असलेल्या काकांच्या वाढदिवसानिमित्त 2023 साली त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारे अभिष्टचिंतन सोहळा विशेषांक प्रकाशित करण्यात आले. काका हाडाचे शिक्षक आहेतच आणि प्रत्येक शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थीसुद्धा असतोच. काकांची नवनवीन गोष्टी शिकण्याची जिद्द तरुणांना लाजवण्यासारखीच आहे आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आज वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केली आहे. आणि आज काकांची ओळख ही अशीच, विद्यावाचस्पती प्राध्यापक दिलीपजी जोशी. सत्यसंकल्पाचा दाता भगवान सर्व करी पूर्ण मनोरथ. हेतू शुद्ध असला की यश मिळणारच हे काकांनी सिद्ध करून दाखवले. या सर्व त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी कधीच आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं नाही. कुटुंबामध्ये होणारे सर्व समारंभात ते अगदी आनंदाने सहभागी होतात. पत्नी, मुलं, भाऊ भावजे या सर्वांसोबत सर्व सण समारंभ ते एकत्रित साजरे करतात. जोशांचा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाच. कितीही छोटेखानी कार्यक्रम असो तो सर्व एकत्रित येऊन आनंदाने साजरा करतात. वाढदिवस, रक्षाबंधन, महालक्ष्मी सण, दिवाळी, दसरा, लग्न वाढदिवस असे सर्व कार्यक्रम ही मंडळी एकत्रित येऊन धमाल करते. पोरी म्हणतील तसं करा असं म्हणून ते त्यांच्या पुतण्यांना अगदी मुलीप्रमाणे माया करतात. आम्ही सर्व भावंड म्हणजे एक ऊर्जा केंद्रच असं ते नेहमी सांगतात. बाबा, काका, दादा अशा अनेक नात्यांचे ते मानकरी, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला तो आजोबा झाल्यानंतर. त्यांची नातवंड म्हणजे त्यांचा जीव की प्राणच. वसुधैव कुटुंबकमची सुरुवात ही काकांच्या घरातूनच. सर्वांशी आज हा संवाद साधण्याचे कारण म्हणजे आज श्री छत्रपती शिवाजी ज्ञानपीठ शाळेचे मुख्याध्यापक या पदावरून काका सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर हा काकांचा सेवापूर्ती सोहळा, कारण काका निवृत्त होणार ते केवळ कागदोपत्रीच, कारण त्यांचे हे कार्य तर अविरत चालू राहणारच आहे.
कारण त्यांचा हा विश्वास आहे. मात्र नामचिंतन केले पाहिजे. समोर श्री रेणुका ध्यान ठेविजे. गुरु कृपा पाठी मानिजे, तेने सर्व साधेल. हाच विश्वास उराशी बाळगून काकांच्या हातून सदैव सत्कार्य घडत राहो, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना.